शाश्वत आनंद जर घ्यायचा असेल तर निसर्गासोबत जुळून घेणं हा एकमेव पर्याय माणूस म्हणून तुमच्या माझ्या समोर आहे. तुम्हाला एक गंमत सांगतो. रस्त्याने एक ट्रक चाललेला होता. त्या ट्रक मधून 4 तांदळाच्या गोण्या खाली पडल्या. सगळे तांदूळ रस्त्यावर सांडले. तिथे 4 मुंग्या आल्या. त्यांनी एक एक तांदळाचा दाणा उचलला, आपल्या आपल्या वारुळाकडे निघून गेल्या. परत त्यांनी रस्त्याकडे बघितलं नाही. 4 चिमण्या आल्या, 4 दाणे खाल्ले, आपल्या आपल्या घरट्याकडे गेल्या, परत रस्त्याकडे बघितलं नाही. नंतर तिथं 4 गायी आल्या, ओंजळ ओंजळ तांदूळ खाल्ले, आपल्या आपल्या गोठ्याकडे निघून गेल्या, परत त्यांनी रस्त्याकडे बघितलं नाही. आणि साहेब नंतर तिथं 4 माणसं आली. पुढचं मी सांगू का तुम्ही सांगता? तांदळाचा एक दाणा उरला नाही आणि माणसं शोधत होती ट्रक कुठे गेली बघा म्हणले. माणूस एकमेव आहे, त्याला निसर्गासोबत जुळून घ्यायचं नाहीये. तुम्ही एक तरी कावळा ओव्हरवेट झालेला बघितलाय का? वजन वाढलंय, टेन्शन मध्ये आलाय, घिरट्या घालतोय, उद्यापासून डाएट, 2च दहावे करायचे, भाताला शिवायचं पण नाही. मी माणसं सांगू किती? कारण आम्ही निसर्गासोबत जुळून घ्यायला तयार नाही आहोत. आम्हाला पहिली गोष्ट निसर्गासोबत जुळून घेता येईल का?